नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, मराठी विभाग, कनिष्ठ महाविद्यालय, बारामती. मित्र हो, आपण यापूर्वी 3 भागामध्ये आयुष्य आनंदाचा उत्सव हा शिवराज गोरले यांचा पाठ पाहत आलो आहोत. अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला, सर्वांग सुंदर, विचार करायला होणारा असा हा पाठ आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर आपण सर्वांसाठीच हा अत्यंत उपयुक्त असा पाठ आहे. पहिल्या तासिकांमध्ये आपण प्रत्येकाला आनंद हवा असतो. आनंद म्हणजे काय, तो मिळवायचा कसा, आनंद असतो कुठं, तो बाहेर असतो की अंतरंगात असतो, याबद्दल सविस्तर चर्चा केली. आजच्या तासाला आपण हा आनंद नेमका कसा घ्यायला हवा याबाबत विचार करूया. आनंद हा घ्यायचा असतो तर कोणीतरी देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी आपली अवस्था होऊन जाते. लेखक म्हणतात आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठीच चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो, हे अनेकांचं दुःख आहे. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आहे आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं, दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवायला हवं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. मुलं निरागस, आनंदी वृत्तीचे असतात, म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. आता इथं महत्त्वाचा मुद्दा लेखक आपल्याला सांगू इच्छितात की ज्या अवस्थेतून आपण, तुम्ही, मी सर्वजण इथंपर्यंत आलेलो आहोत. लहान मुलं खेळताना पहा, किती आनंदानं ती खेळत असतात आणि त्यांच्या आनंदासाठी फार मोठ्या गोष्टी असाव्या लागतात असंही नाही. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीत ती निरागसपणे आनंद घेतात. वाढत्या वयाबरोबर आपलं हे निरागसपण हरवत जातं आणि वय वाढलं तर माणसं जणू काही तो आपला भागच नाही म्हणून अतिशय गंभीर होऊन जीवन जगतात. इथंच लेखकाचा आक्षेप आहे. ते म्हणतात आपण मोठे होतो आणि या छोट्या मोठ्या आनंदाला पारखे होतो. खरी गंमत इथंच आहे. छोट्या गोष्टीत आनंद असतो आणि आयुष्यात त्या मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग किती येतील तेव्हाच आनंद घ्यायचा का आणि बाकी आयुष्य काय नुसतं जगत राहायचं का? नाही. तर लेखक म्हणतात आनंद कणाकणाने टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, तिथंच सगळं चुकतं. पुढं लेखक सांगतात की निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेसील दो कराने, म्हणजे आपल्याला 2 हात आहेत प्रत्येक माणसाला. निसर्गाने एवढं भरभरून निर्माण करून ठेवलं की आपले 2 हात त्याला खूप अपुरे पडतील, किंबहुना पुरू शकत नाहीत. तरीही आपल्याला ते दिसत नाही. अशी आपली अवस्था व्हायला हवी. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद. अहो, झाडाचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांना आयुष्यातील आनंद किंबहुना विसर्गच द्यावा हे बरं, असं लेखक बजावून सांगतो. आनंद अनेक गोष्टीत मिळवता येतो. आत्तापर्यंत सांगत आले तेवढंच नाही तर मानवनिर्मितही अनेक गोष्टी आहेत. त्यातली अत्यंत महत्त्वाची, सगळ्यांना हवीशी वाटणारी, लेखक म्हणतात संगीताच्या 7 सुरांमध्ये 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे.
आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जशराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. म्हणजे प्रत्येकजण गायक नाही होऊ शकणार, परंतु आपण श्रोते मात्र नक्कीच होऊ शकतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीत. एखाद्या कलेची दोस्ती करू शकलो तर वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाचे नातं जोडता येतं आणि आनंदाची जात त्या काहीतरी वेगळीच असते. पण सर्वांना ते शक्य होईल असं नाही. मग कलावंत होता नाही आलं तर रसिक होण्याचा तर आपला अधिकार कोणी नाकारू शकत नाही. आणि सगळेच कलावंत झाले तर रसिक तरी कोण होणार. म्हणून आपल्याला रसिक नक्कीच होता येईल. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला बांधण्यातही मौज असतेच ना. म्हणजे विचार करा की ताजमहाल वास्तू सुंदर असेल, परंतु तो प्रत्येकजण बांधू शकणार नाही आणि बांधलाच पाहिजे असंही नाही. मग अगोदर लेखकानं म्हटल्याप्रमाणे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेता येतो. मग दिवाळीत मुलं आनंदानं चिखल, दगड, विटा, माती गोळा करतात आणि छोटा मोठा किल्ला तयार करतात. त्याच्यावरती काहीतरी टाकून हिरवळ फुलवतात, झाडोरा निर्माण करतात. आपण त्यात भाग घेतला तर त्यातही मौज आहेच की. आणखी पुढं जाऊन लेखक सांगतात की शिकण्यात खरा आनंद आहे आणि तो आनंद आयुष्यभर न संपणार आहे. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. म्हणजे ज्या भूमिकेत आता आम्ही वावरतो, अगोदर तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत होतो. विद्यार्थी म्हणून तुमच्यासारखे बेंचवर बसून किंवा शिक्षकांना शिकवलेलं ऐकून आम्ही शिकलो आणि त्यातलाही आनंद घेतला. आज आम्ही जे शिकलो, रोज जे शिकत आहोत, म्हणजे आजही विद्यार्थी मित्र हो, आम्ही विद्यार्थीच आहोत. कारण आम्हालाही अभ्यास करावा लागतो. असं काही नाही की आम्ही त्यावेळी शिकलो आणि त्यानंतर आम्हाला काहीच करायचं उरलं नाही. आणि असं कोणी समजत असेल तर तेही चूक आहे. किंबहुना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस आयुष्यभर शिकतच असतो आणि ते किंवा ती न संपणारी प्रक्रिया आहे. आता दुसरी बाजू अशी आहे की आम्ही ज्या भूमिकेत आहोत, शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. म्हणजे आम्ही जे शिकलेलो आहोत ते दुसऱ्याला शिकवण्यात जो आनंद मी आता घेतो आहे, हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नाही, परीक्षा देण्यासाठी नाही किंवा कोणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात हे लेखकाच्या दृष्टीने न उलगडलेलं कोडं आहे. खेळ किंवा छंद याचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. नाहीतर मला सांगा, लहान मुलं तासनतास खेळत राहिली असती का? आनंद मिळतो म्हणूनच ती खेळतात ना. त्याच पद्धतीनं माणसांना अनेक प्रकारचे छंद असतात आणि ज्याचा जो छंद असतो त्यात त्याला आनंद मिळतो. तो इतरांना समजेल असं नाही, परंतु ज्याला त्याची आवड आहे त्याला मात्र तो निश्चित प्राप्त होतो. लेखक म्हणतात की पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद हे इतकं साधं गणित आहे. म्हणजे प्रत्येकाला जगावं लागणार आहे आणि जगण्याचं साधन म्हणून काहीतरी त्याला उद्योगधंदा करावा लागणार आहे. ते कोणालाही चुकणार नाही. पण ते तेवढं एकच करायचं का? नाही. तर त्या उद्योगाबरोबर जीवनात आनंद मिळवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी एखादा छंद जोपासता आला पाहिजे. पु ल एके ठिकाणी म्हणतात की माणसानं कुठल्या तरी कलेशी नातं जोडलं पाहिजे. पोटापाण्याचा उद्योग माणसाला जगायला शिकवेल आणि कला जीवनाचा अर्थ शिकवेल, तरच माणूस सुखी आणि आनंदी होईल. अन्यथा केवळ तो रात्रंदिवस पोटापाण्याचाच उद्योग करत राहिला तर तो निराश होऊन जाईल. आणि छंद म्हणाल तर तो कुठलाही असू शकतो. किती प्रकारचे असू शकतील याची वर्गवारीही करता येणार नाही. त्यातली काही उदाहरणं लेखक देतात. काहींना वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं वेड
असतं. कधीकधी काही माणसं दगडामध्ये वेगवेगळे आकार शोधतात आणि ते गोळा करून ते इतरांसमोर मांडतात. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. म्हणजे वेड लावून घ्यावं लागतं. आता त्याला वेड का म्हटलं तर जगाच्या दृष्टीने किंवा जी फक्त व्यावसायिक व्यावहारिक दृष्टीनं पाहणारी माणसं असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीत उत्पादन झालं पाहिजे, म्हणजे काहीतरी लाभ झाला पाहिजे असं सूत्र असतं. परंतु हा लाभ जो आहे, जो आनंदाचा लाभ आहे, तो त्यांच्या व्यावहारिक व्याख्येत बसत नाही. म्हणून लेखक म्हणतात की थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणसूर्त राहून जमत नाही. म्हणून त्यांनी इथं म्हटलेलं आहे की ते शहाणपण काही काळ बाजूला ठेवावं लागतं. शहाणसूर्त राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकाची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. मित्र, जगामध्ये लाखो पुस्तकं आहेत. कितीतरी विविध विषयांवरती, विविध अनुभवांवरती पुस्तकं लिहिली गेलेली. किंबहुना त्या लेखकाचा आत्मा त्या पुस्तकातून आपल्याशी संवाद करतो. जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो तेव्हा तो एकेरी राहत नाही. आपण आपल्या मनातून त्या लेखकाशी संवाद साधत असतो, कारण त्याचा विचाररूपी आत्मा त्या पुस्तकात सामावलेला असतो. म्हणून लेखक म्हणतात की ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. पहा, 2 शब्द कसे वापरलेत. सपाटून म्हणजे भरमसाठ भरपूर वाचावं आणि झपाटून जावं म्हणजे त्यातल्या विचारांना अगदी भारून जावं, झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्र हवे असतात, पण ते काही नेहमीच उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. म्हणून लेखक सांगतात की पुस्तकं एवढी सोबत करतात, किंबहुना गेल्या वर्षी अशी पुस्तकं, हा निर्मलकुमार फडकुलेंचा पाठ आपण शिकलेलो आहोत, ते तुम्हाला आठवतच असेल की पुस्तकं किती पद्धतीनं, किती तऱ्हेने माणसाची सोबत करू शकतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो, असं लेखक म्हणतात. बघा आता, म्हणून तुम्हाला माहीत असेल की माणसं कंटाळली, उदासीन झाली, वैतागली किंवा घराबाहेर पडतात. कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात जातील, डोंगरावर जातील, दरीच्या आजूबाजूला जातील, घनदाट जंगलात जातील. त्याचबरोबर आवडतं संगीत ऐकतील किंवा एखादं वाद्य वाजवतील किंवा एखादं आवडीचं पुस्तक घेतील, ते वाचतील. म्हणून निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. पहा, कारण तो त्या अर्थानं एकटा नसतो. त्याच्याबरोबर निसर्ग आहे, संगीत आहे, पुस्तकातून कोणता तरी विचार देणारा लेखक आहे, म्हणून तो एकटा नसतो. किंबहुना लेखक म्हणतात की असं एकटं असण्यातही वेगळाच आनंद असतो. म्हणून मला तुकारामांच्या एका अभंगाची आठवण येते. त्या अभंगात ते म्हणतात, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळवती, वेगे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. म्हणजे पहा, इथं निसर्गाची सोबत आहे आणि एकटं राहण्याची त्यांना आवड किंवा रुची आहे तिथं. कारण ते तिथं एकटे जरी असले मनुष्य म्हणून, तरी ते तसे एकटे नाहीत. कारण त्यांच्या आजूबाजूला जे विश्व भरलेलं आहे त्यात ते विरघळून गेलेत, एकरूप झालेत. म्हणून तिथल्या एकटेपणाचा आनंद जो आहे तो वेगळा आहे. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होय आपला संवाद आपणाशी, आपलाची वाद आपणाशी. एकटे असल्यामुळे आपण आपल्याशीच बोलतो, आपण आपल्याशीच वाद करतो, आपण आपल्याशी संवाद करू शकतो. म्हणून म्हणतात की तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार
हे एकटेपणाचेच आविष्कार असतात की जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीही जात नाही. पहा इथं काय सांगितलंय? निर्मिती, शोध, साक्षात्कार हे माणसाने एकांतवासातच केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून ते म्हणतात एकटेपणाचेच आविष्कार आहेत. निर्मितीसाठी तो गर्दीत जाऊन बसला तर त्याला जमणार नाही, किंवा एखादा शोध लावायचा असेल, किंवा एखाद्या गोष्टी नव्यानं त्यानं काहीतरी त्याला सत्व शोधून आपल्यासमोर ठेवायचं असेल तर हे एकटेपणातच शक्य होऊ शकतं. आणि म्हणून ते म्हणतात त्यातला आनंद तो घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच तो जगू शकतो. आणि अशा माणसाच्या वाट्याला दुःख कधीच जात नाही. मित्रहो, हा पाठ खूप मोठा आहे. यात सांगण्यासारखं पुष्कळ आहे. साध्या साध्या वाचणाऱ्या गोष्टी जरी असल्या तरी लेखकाने या पाठामध्ये माणसाच्या जीवनाचं जगण्याचं आणि जीवनात आनंदी राहण्याचं तत्त्वज्ञानच सांगितलं असल्यामुळं आपल्याला या भागामध्ये पूर्ण पाठ संपवता येत नाही. म्हणून आज आपण इथं थांबूया आणि उर्वरित भाग पुढच्या तासाला पाहूयात.